दहशतवाद्यांना दिल्लीमध्ये जे काही घडवायचं होतं ते त्यांना घडवता आलं नाही. मुंबईमध्ये 1993 साली जसे साखळी बॉम्बस्फोट झाले होते आणि त्याच्यानंतर 2008 साली जो दहशतवादी हल्ला झाला होता, ज्याला आपण 26/11चा दहशतवादी हल्ला म्हणून ओळखतो, तसंच काहीतरी त्यांना दिल्लीमध्ये घडवायचं होतं. परंतु सुरक्षा यंत्रणांच्या सजगतेमुळे त्यांना ते घडवता आलं नाही आणि या संपूर्ण तपासामध्ये जम्मू काश्मीरचं दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त होताना दिसतंय. सुरुवातीपासून आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये जैश ए मोहम्मदचा हात आहे हे टप्प्याटप्प्यावर उघड होत चाललेलं आहे. जैशच्या पोस्टरपासून म्हणजे काश्मीरच्या श्रीनगर आणि नौगावमध्ये जैश ए मोहम्मदची जी पोस्टर लागली होती तिथून या तपासाला सुरुवात झाली. आपल्याला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरमध्ये जैशचं बहावलपूरमधलं जे मुख्यालय होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं आणि मसूद अझर जो जैशचा म्होरक्या आहे त्याचं खानदान या संपूर्ण हल्ल्यामध्ये ठार झालं होतं. आणि त्याच्यानंतर मसूद अझर असं म्हणाला होता की सुभानअल्लाह मशिदीचे मिनार भारतावर असे काही कोसळतील की भारताच्या भावी पिढ्या ते लक्षात ठेवतील. मसूद अझर काहीतरी खतरनाक करणार होता, परंतु त्याच्या दुर्दैवाने त्याच्या मनातले मांडे मनातच राहिले.